आरोग्यमंत्र्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की वेळोवेळी आमच्या मागच्या अधिवेशनमध्ये सुद्धा हा मी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस त्यांनी पालघरला ट्रामा केअर सेंटर आणि पालघरचं NRHMच्या माध्यमातून होणारं सिव्हिल हॉस्पिटल या बाबतीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्याला लागणारा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. हे जरी खरं असलं परंतु महाराष्ट्रामध्ये पालघर म्हणजे जव्हार आणि मोखाडा आणि तलासरी आणि पालघरचा पूर्वपट्टा वसईच्या पूर्वपट्टा या ठिकाणी अजूनही आदिवासी बांधवांचं कुपोषण हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यातील मॅम आणि श्याम याचे कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जरी कमी झालेलं असलं पण तरीसुद्धा या ठिकाणी पालघरच्या हा जो बालक आहे आतिश आशिक खान या ठिकाणी त्याला काहीतरी चावल्याने त्या ठिकाणी पालकाने त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या ठिकाणी त्याचा योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपचार केला गेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे त्या ठिकाणी ICU वगैरे उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या बालकाचा काही कालांतराने त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आणि अन्य खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलं. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना की या ठिकाणी सरकारच्या उत्तरामध्ये आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे की अद्याप ही पूर्ण क्षमतेने ICU व ट्रामा केअर सेंटर हे उपलब्ध नाहीत आणि म्हणून 2016 पासून मंजुरी मिळूनही गेल्या 10 वर्षापर्यंत या ठिकाणी ही सुविधा का प्राप्त त्या ठिकाणी झाली नाही आणि त्या ठिकाणी त्याला सरकारच्या उत्तरानुसार रुग्णालय खाजगी रुग्णालय त्या ठिकाणी त्याला हलवण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात ICU असते तर त्या बालकाचा कदाचित त्या ठिकाणी प्राण वाचू शकला असता. आणि तिसरा प्रश्न माझा आहे की मेडिकल ऑक्सिजन प्लांटसाठी त्या ठिकाणी साहेब मंत्री महोदय त्या ठिकाणी 5 कोटीची प्रशासकीय त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळाली आहे परंतु अजूनही त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आपलं मेडिकल ऑक्सिजन प्लांटच्या त्या ठिकाणी ते उभारलं गेलं नाही. 382 पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत. आजच्या घडीला त्या ठिकाणी डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर नर्स इत्यादी तंत्रज्ञानाची त्या ठिकाणी जागा रिक्त आहे. त्या कधीपर्यंत त्या ठिकाणी आपण भरू शकाल. आणि चौथा प्रश्न माझा आहे की जे ट्रामा केअर सेंटर आहे हे ट्रामा केअर सेंटर 2016 पासून त्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. आपण निधीही उपलब्ध केलेला आहे परंतु ठेकेदाराच्या त्या ठिकाणी निष्काळजीपणामुळे किंवा त्याच्यात काही त्रुटी असल्यामुळे अजूनही ते हॉस्पिटल त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही. तर अशा ठेकेदारावरती आपण त्या ठिकाणी ॲक्शन घेणार आहात का? अशा प्रकारचे माझे स्पेसिफिक 4 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य गावित साहेबांनी जो प्रश्न विचारला खरं तर या प्रश्नापेक्षा सुद्धा सातत्याने त्यांचा पाठलाग सुरू असतो. त्यांच्याच आग्रहामुळे मी या दोन्ही हॉस्पिटलला भेट दिली आणि त्याच्यानंतर मला सुद्धा मंत्री म्हणून बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या आणि मग त्यानंतर आपला प्रयत्न होता त्याप्रमाणे निधीची मान्यता दिली. निधी ज्याला आवश्यक होता त्याची मान्यता दिली आणि 1 मे हा टार्गेट दिला होता. पण त्यांना 1 मेचा आता 15 ऑगस्ट आपण करतोय. आपले प्रयत्न पाठलाग अनेक वर्षाच्या सगळ्या चिकाटीनंतर पालघरला दोन्ही सुविधा म्हणजे एका बाजूला जिल्ह्याचं रुग्णालय जे आपल्याला पाहिजे ते हॉस्पिटलसुद्धा आणि ट्रामा केअर युनिटसुद्धा या दोन्ही गोष्टी आपण वेळेत पूर्ण करतोय. त्या वेळेत पूर्ण करत असताना आपण सांगितलेला दुसरा मुद्दा की 5 कोटी रुपयाचं जे काही निधी एकूण मंजूर आहे पण प्रत्यक्षात त्याच्याबद्दलची कारवाई झाली नाही. प्रत्यक्षात याच्याबद्दलची माहिती मी घेतो कारण माझ्यासमोर नाही ती माहिती. पण पैसे मंजूर असतील तर तात्काळ काम व्हायलाच पाहिजे, नो प्रॉब्लेम. मी माहिती घेतो, तात्काळ त्याच्याबद्दलची सुद्धा कारवाई करतो. आणि तिसरं आपण सांगितलं की काम सुरू होत असताना विशेषतः माझी सगळीच आमदार महोदयांना विनंती आहे की बऱ्याच वेळा असं होतं की काम मंजूर होते परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. काम क्वालिटीचं व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे, आवश्यक तो निधी मिळायला पाहिजे. निधीसाठी तुम्ही आमच्याकडे पाठलाग करा आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण पुढे जाऊया. बऱ्याच वेळा आपलं थोडंसं दुर्लक्ष झालं की काय होतंय ते तुम्ही आणि मी बघितलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये वेळेत दर्जेदार काम होण्यासाठी आमचा आग्रह आहे. जर अशा पद्धतीच्या कुठं उशीर होत असेल, तक्रारी असतील तर निश्चितपणाने त्याच्या आम्हाला निदर्शनास मनीषा दाई.